हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण आग्राचा जो ताजमहल आहे तो पाहण्यासाठी आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागे तुम्ही जो बघताय ती मुख्य इमारत आहे. ज्याला आपण ताजमहल म्हणतो. हे जगातलं 7वं आश्चर्य आहे, तुमचं सगळ्यांना माहिती आहे. आणि 7वं आश्चर्य असण्याचे अनेक कारण आहेत, जे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. जर तुम्हाला ते पाहायचे असेल तर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा. विद्यार्थी मित्रांनो, हा जो ताजमहल आहे, शहाजहानने आपली जी प्रिय पत्नी होती मुमताज त्याच्यासाठी बांधला होता. या ताजमहालचं जे बांधकाम आहे ते 1632 पासून सुरू झालं आणि 1653 ते पूर्ण झालं. जवळपास 22 वर्ष हा जो ताजमहल आहे ते बांधण्यासाठी लागले. त्यासाठी 20,000 जे कारागीर आहेत ते 20,000 कारागीर अविरतपणे 22 वर्ष काम करत होते. त्यामध्ये 10,000 हे भारतीय होते आणि 10,000 हे पर्शियन टर्की आर्किटेक्चर मध्ये निपुण असलेले जे लोक होते. विद्यार्थी मित्रांनो, हा ताजमहल जो आहे बांधण्यासाठी 7 करोड रुपये त्या काळामध्ये खर्च आला होता. या ताजमहलचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही याला चारही बाजून जरी पाहिलं तरी तो तुम्हाला सारखा दिसतो. आणि गणितातलं सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं आश्चर्य आहे. आपण इतिहासामध्ये शिकतो मुघल आर्किटेक्चर. त्या मुघल आर्किटेक्चर मधला सर्वात अनमोल दागिना आहे. या ताजमहलवर तुम्हाला 2 प्रकारच्या आर्किटेक्चरचा प्रभाव पाहायला मिळेल. एक आहे तुर्किश आर्किटेक्चर आणि जे दुसरं आहे ते पर्शियन आर्किटेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कधी ताजमहल पाहायला आले तर त्या ताजमहलवरचं जे जाळी काम आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे नक्षी काम आहे ते तुम्ही नक्की पहा. ते जबरदस्त आहे, भूतपूर्व आहे. ठीक आहे. हा ताजमहलचा जो संपूर्ण एरिया आहे, हा संपूर्ण एरिया हा 42 एकर मध्ये आहे. 42 एकर मध्ये ताजमहलचं जे बांधकाम आहे ते करण्यात आलेलं आहे. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात टुरिस्ट इथे भेट देतात. पण जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये नक्की येऊ नका, कारण इथे प्रचंड गरमी असते. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ऑक्टोबरच्या नंतर तुम्ही कधीही येऊ शकता. पण प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी ताजमहल हा बघितलाच पाहिजे. जबरदस्त आर्किटेक्चर आहे. यमुना नदीच्या काठावरती आहे आणि बाजूलाच एक आग्रा फोर्ट आहे. म्हणजे आग्रा सिटी आहे, ज्याची स्थापना सिकंदर लोदीने केली होती. परंतु अकबराने या आग्रा शहराला सर्वात जास्त फेमस केले आहे. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ताजमहलवरची माहिती कशी वाटली ते मला नक्की सांगा.